श्री स्वामी समर्थ। आज आपण नामस्मरणाने खरंच बदल होतो का या विषयावर एक लेख पाहणार आहोत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अर्थपूर्ण असा लेख पाहणार आहोत। आता लेखाचे नाव आहे नामस्मरणाने खरंच बदल होतो का, हे आजच्या लेखाचे नाव आहे। तर आता आपण लेखाला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। आता मानवी जीवनात शांतता, समाधान आणि स्थैर्य मिळवण्याचा शोध अखंड सुरू असतो। आता या शोधात अनेक मार्ग सांगितले गेलेले आहेत। त्यामध्ये ध्यान, साधना, सेवा आणि त्यातीलच एक अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण। आता अनेक संतांनी नाम महिमा गात नामस्मरणाच्या शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे। तरीही आजच्या धावपळीच्या जीवनात एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। तो प्रश्न कोणता? तर तो प्रश्न आहे, नामस्मरणाने खरंच काही बदल होतो का, की ते फक्त मनाला दिलासा देण्यासाठीच असतं? हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आता निर्माण होतो। तर आता आपण बघूया, खरं जर आपण नामस्मरण करत असू तर त्याचा काहीतरी परिणाम आपल्या वागण्यात दिसायलाच हवा, असं वाटणं स्वाभाविकच आहे। आता प्रत्येकजण नामस्मरण करतं आणि त्यातून आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे हे आपल्याला असं वाटतं। सुरुवातीला कदाचित बाहेरून फारसा मोठा बदल जाणवत नाही, परंतु आतून एक सूक्ष्म परिवर्तन हळूहळू झालेलं असतं। आता आपल्या विचारांमध्ये संयम येऊ लागतो। पूर्वी जिथं लगेच प्रतिक्रिया दिली जायची, म्हणजे पटकन बोललं जायचं, तिथे आता थोडा थांबून विचार करण्याची आपल्याला सवय लागते। हे सर्व नामस्मरणामुळे होते। राग येतोच, पण तो तितक्याच वेगाने शांतही होऊ लागतो। आता या छोट्या छोट्या बदलातून लक्षात येते की नामस्मरण हे केवळ जप नाही, तर ते आपल्या आचरणाला आकार देणारी एक अंतर्गत प्रक्रिया आहे। मग प्रश्न उभा राहतो, जर हा बदल इतका हळूहळू होत असेल तर तो ओळखायचा कसा? आता हे आपले छोटे छोटे बदल होतात। आपण चिडतो, चिडणं कमी होणं आणि प्रतिक्रिया शांततेत देणं, हे बदल आपण ओळखायचे कसे? आता याचं उत्तर आपल्या दैनंदिन वागण्यातच दडलेलं आहे। आता ज्या गोष्टीवर पूर्वी लगेच चिडचिड व्हायची, तिथे आता थोडा संयम दिसतो का? इतरांच्या चुका पाहून मनात द्वेष निर्माण होतो का, की समजूतदारपणा वाढतो? नामस्मरणाचा खरा परिणाम बाह्य परिस्थितीत दिसत नाही, तर आपल्या प्रतिक्रियेमध्ये तो जाणवतो। आता जिथे मन आधीच अस्थिर होत होतं, तिथे आता थोडी स्थिरता दिसू लागते। पहिल्यांदा हे मन अस्थिर व्हायचं, पण आता थोडीशी स्थिरता त्यामध्ये दिसू लागते। हा बदलच नामस्मरणाचे खरे फलित आहे। आता यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो। तो प्रश्न कोणता? की नामस्मरण हे काहीतरी मिळवण्यासाठी करायचे का? आता बघा, नामस्मरण हे काहीतरी मिळवण्यासाठी करायचे का? जर आपण नाम घेतलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतील का? हा विचार
नैसर्गिक असला तरीही नामस्मरणाचा खरा हेतू हा वेगळा आहे. ते इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून इच्छांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नामस्मरण आहे. कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा लगेच निर्माण होतेच. ही धावपळ अखंड सुरू राहते. आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपली आपोआप दुसरी इच्छा तयारच असते. आता नामस्मरण आपल्याला या धावपळीपासून थोडंसं दूर उभं राहायला शिकवतं आणि समज देतं की खरं समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या अंतर्मनातच आहे. मग प्रश्न पडतो, जर काही मागायचंय आपल्याला नामस्मरणामध्ये, जर काही मागायचंच नसेल तर नामस्मरण का करायचं? हा पण प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. आता याचे कारण बघा. आता नामस्मरण आपल्याला बदलण्यासाठी असतं. नामस्मरण हे आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी असतं. ते आपल्या विचारांना योग्य दिशा देते, आचरण शुद्ध करतं आणि अंतर्मनात शांतता निर्माण करतं. आता जेव्हा मन समाधानी होतं तेव्हा बाहेरच्या गोष्टींची गरज आपोआप कमी वाटू लागते. मन समाधानी झालं की आपल्याला बाहेरच्या गोष्टीची ओढ कमी लागते. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण मागणं सोडतो, आपण नामस्मरणाबद्दल मागणं सोडतो, तेव्हा जे खरंच आवश्यक आहे ते आपोआप आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतं. आपण मागणं सोडलं की आपोआप आपल्याला ती गोष्ट मिळायला लागते. तर आता आपण शेवटी बघूया. आता याचा शेवटी हे समजून घ्यायला हवं की नामस्मरण ही केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ती आपल्या जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. ती आपल्याला शांत, संयमी आणि समजूतदार बनवते. ती शक्ती आपल्याला संयमी आणि समजूतदार, शांत बनवते. नामस्मरण हे केवळ काहीतरी मिळवण्यासाठी नव्हे, तर स्वतःला घडवण्यासाठी करायचं असतं. कारण जेव्हा आपण आतून बदलतो तेव्हा आपल्या आयुष्याचा मार्गही आपोआप बदलू लागतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण नामस्मरणाने खरंच बदल होतो का या विषयावर एक लेख बघितला आहे. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.